नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची आज मुंबईतल्या गरवारे क्लब हाऊस इथे बैठक होणार आहे। या बैठकीत लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यात येईल। या बैठकीला अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती असणार आहे। तसेच सर्व आमदार, खासदार आणि पक्षाचे सर्व सेलचे प्रमुख देखील या बैठकीला उपस्थित असतील। पक्षाच्या बैठकीत आगामी विधानसभा, महापालिका निवडणुकीबाबत चर्चा होण्याची दाट शक्यता आहे। तसंच या बैठकीत काही पक्षप्रवेश देखील होणार आहेत। प्रामुख्याने या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते धीरज शर्मा यांचाही पक्षप्रवेश होणार आहे। पुण्यातील कल्याणी नगर इथे झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणी पुणे पोलिसांनी आता ससून रुग्णालयातील 2 डॉक्टरांना अटक केली आहे। आतापर्यंत या प्रकरणात 7 जणांना अटक झाली आहे। अल्पवयीन मुलाचे ब्लड रिपोर्ट ससून रुग्णालयामध्ये पाठवले होते, परंतु ब्लड रिपोर्टच्या रिपोर्टमध्ये फेरफार केले गेलेत असा आरोप डॉक्टरांवर करण्यात आलाय। पोलिसांनी या प्रकरणी ससूनमधील डॉक्टर अजय तावरे यांना अटक केली आहे। जळगावच्या चाळीसगाव शहरातील नारायणवाडी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या बाजूला असलेल्या वस्तीतील एका महिलेचे 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने तसेच काही रोख रक्कम गहाळ झाल्याची तक्रार प्राप्त होताच चाळीसगाव शहर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या तासाभरात गहाळ झालेला मुद्देमाल परत मिळवून दिलाय। या महिलेच्या तक्रारीवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर डिकले तसेच डीबी पथकाने घटनास्थळाच्या आजूबाजूला शोध घेऊन अवघ्या तासाभरात सदरचे दागिने शोधून तक्रारदार महिला सपना शिंदे यांना ते परत करण्यात आलेत। मालेगावचे माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। काल मध्यरात्री ही घटना घडली। काही अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला आणि या गोळीबारात मलिक यांना 3 गोळ्या लागल्या असून या हल्ल्यात ते गंभीर जखमी झालेत। त्यांच्यावर सध्या नाशिकच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे मालेगावमध्ये एकच खळबळ उडाली आहे। रेमल चक्रीवादळाचा वेग मंदावलाय। रात्री हे वादळ पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकलं होतं। या वादळामुळे पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। वादळी वाऱ्यामुळे कोलकात्यामध्ये अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत। अलीपूरमध्ये सखल भागात पाणी साचलंय। एनडीआरएफच्या 14 टीम पश्चिम बंगालमध्ये तैनात करण्यात आल्यात। वादळाचा वेग मंदावल्यामुळे कोलकाता एअरपोर्ट वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय। मुंबई येथील घाटकोपर दुर्घटनेनंतर राज्यात अनधिकृत होर्डिंगवर कठोर कारवाई करण्यात येते। त्याच पार्श्वभूमीवर जालना शहर महानगरपालिका ॲक्शन मोडवर आली असून काल सुट्टीच्या दिवशी शहरातील विविध भागातील अनधिकृत आणि धोकादायक 48 होर्डिंग्सवर कारवाई करण्यात आली आहे। यापूर्वी महापालिकेने अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्यांना नोटीस बजावली होती। त्यातील सुमारे 48 होर्डिंग महापालिकेने रविवारी जमीनदोस्त केलेत। ही मोहीम निरंतर सुरू राहणार असल्याचं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कळवण्यात आलंय। 22 जुलै 2021 गुरुवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास रायगडमधील महाड जवळील तळीये गावात दरड कोसळण्याची दुर्घटना घडली होती। या दुर्घटनेत संपूर्ण गाव या दरडीत गाडलं गेलं। या घटनेला 3 वर्ष होत आली, मात्र या गावातील नागरिक अजूनही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत। 271 कुटुंबांना सरकारने लवकरात लवकर नवीन घरांचा आसरा देण्याचं आश्वासन अद्यापही पूर्ण झालेलं नसून फक्त 92 घरांची म्हाडाकडून बांधणी करण्यात आली। त्यामध्ये सुद्धा पिण्याच्या पाण्याची समस्या येथील नागरिकांना प्रचंड प्रमाणावर भेडसावतीये। प्रशासनाच्या या हवेतील आश्वासनांबाबत आता ग्रामस्थांमधून रोष व्यक्त होताना दिसतोय। छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील सावळदबारा परिसरात झालेल्या चक्रीवादळामुळे शेतीसोबतच नागरिकांच्या घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। टिटवी, पळसखेडा, नांदातांडा येथील अनेक घरांचं नुकसान झालं असून त्यामुळे नागरिकांचे संसार उघड्यावर आलेत। चक्रीवादळामुळे वीज वितरणाचा डीपी कोसळल्याने गावांचा वीज पुरवठा देखील खंडित झालाय। सुदैवाने जीवितहानी झाली नसून आघाडीचे जालना लोकसभेचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांनी नुकसानीची पाहणी केली असून नुकसानग्रस्त ग्रामस्थांना शासनाकडून मदत मिळावी यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या 10वी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आलाय। 10वीचा यंदाचा एकूण निकाल 95.81% इतका लागलाय। यंदाच्या निकालामध्ये कोकण विभागाने बाजी मारली असून नागपूर विभाग मात्र तळाशी आहे। निकालांमध्ये पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे। मुलींचा निकाल 97.21% तर मुलांचा निकाल 94.56% इतका लागलाय।
अंतिम सामन्यात हैदराबादचा 8 विकेट व 57 धावांनी पराभव करत कोलकाता नाईट रायडर्सने IPL 2024च्या चषकावर आपलं नाव कोरलंय. कोलकाताने तिसऱ्यांदा IPL चषक जिंकलाय. याआधी 2012 आणि 2014 मध्ये कोलकाताने IPLचं विजेतेपद पटकावलं होतं. हैदराबादने दिलेले 114 धावांचे किरकोळ आव्हान कोलकात्याने 2 विकेट आणि 63 चेंडूंमध्ये सहज पार केलंय आणि IPL 2024च्या चषकाचे ते मानकरी ठरलेत. वेळ झाली आहे बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. तुम्ही पाहत रहा न्यूज अँड कट. धन्यवाद.